बघितलं बघितलं एक एक काम नुसता वाढवत चाललाय. आता आपण निघलोय रूम वर ना. पहिली रिक्षा नेली लोकांनी ब्रिज पर्यंत आणि रिक्षा वन साइड झाली पूर्ण. ते दुसरी रिक्षा घेऊन चाललीत काकाची. आता टू साइड करणार इकडे. एवढी हमाल आहे बघा ना. इकडनं एवढं करा. आता जरा यांना मदत करतो एक एक सामान. अरे हे बघा उचलतो मी. वजन उचल. घे पटकन घे. वजन आहे. हा दे याला ते. काय बोलला हे थांब पैसे पडे. घे बिचारा कामावर ना आलाय डायरेक्ट. कामाला गेलाच कुठे काकी. कामाला गेला नाही पोरगा. इकडेच आहे बघा. फक्त तुम्हाला त्यांनी घरी ट्रेन मधनं बसल्यावरती फक्त फोटो पाठवलाय. कोपरवरून रिटर्न आलाय तो आज. वा कुठनं आलाय बरोबर. आंघोळ केली का वाळू. अरे तो टिकलीने लावलेला रंगच जात नाही रे. काय माहिती बैलाचा रंग होता तो. हा लालवाला. मी घासून काढला. हे बघा जीत भैया झालता. जीतनी भैया लोकांसारखं गेलेलं पाहायला बघू शकता तुम्ही. जीत तू का नाही आला काल. बाहेर गेले होते. काल बी नाही परवा बी नाही. बाहेर गेले. बाहेर कुठे. पनवेलला होळी गेली. तू कुठे होता. मी कुठे नव्हतो. मी घरी होतो. पण गाईस तुम्हाला यावर्षी आपला ब्लॉग दिसला नाही. आता आपलं काहीच प्लॅन नव्हतं आणि न प्लॅन पण एवढी भारी होळी झाली ना विचारू नका. आणि मी तुम्हाला सांगू हे बघा मागच्या वर्षी हा होता पण यावर्षी हा नव्हता. त्याच्या मागचं कारण मागच्या वर्षी आहे. रडलेला गाईस रडलेला. मी नाही ना वाजवायला बस झाले आज. नाही ना मी आज बघ ना कशी पण घाण होळी खेळतात. नको नाही ना मी असं करत होता तो. शेवटी यावर्षी तो आलाच नाही. पण वाजवायला येतोय. यावर्षी आम्ही कोणाची एक्स्ट्रीम मजा नाही घेतली. काय नाही. आम्ही सुक्या रंगानेच खेळलोय बघा. तुम्ही बघू शकता इकडे तिकडे सगळं सुक्या रंगानेच खेळलो. खूप पोरं होती. सौरभदा वगैरे काय व्हिडिओ फोटो काहीच नाही आमच्यात. भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट इकडनं निघल्यावरती. आज दुखायला लागलाय. चला अरे काढ ना. आजच्या दिवसात निघते का नाही. आता आपण जस्ट रूम वरनं निघलोय. आपण 4 व्हीलर घेणार होतो पहिला पण आता 2 व्हीलरच घेतली आहे. हे बघा निघलोय. थांबा जरा हायवेला पोहोचतो मग तुम्हाला भेटतो. ब्लॉग अजून सुरू नाही केलाय. तरी नाश्ता खायला थांबलो की घेतो ब्लॉग. थांबा जरा. आम्ही आता अंबरनाथला पोचलोय. शाळेत याचा ब्रेक घेतलाय थोडा. गाडी कंटिन्यू चालवली. पेट्रोल वगैरे टाकलाय मी आणि बाळूच गाडीवरती. 4 व्हीलर काढणं होतं 2 व्हीलरनीच निघलोय. मगाशी सांगितलं तुम्हाला. आता मस्त तिथे चाय वगैरे पितो. नाश्ता पूर्ण शोधत आलो पण नाश्ता पाहिजे तो भेटलाच नाही. सकाळ कुठे वडापाव वगैरे खाणार. आम्ही मेंदूवडा वगैरे शोधत होतो. डोसा वगैरे पण ते काय भेटला नाही आम्हाला. आता 20 मिनिटावरती आपलं लोकेशन आलं आहे. तर तिथे जाऊन डायरेक्ट वाजवत लागणार आहे मला वाटतं. आता पोचू पटापट. सोम पण आपल्या मागेच आहेत. सोम वगैरे आले की तुम्हाला दाखवतो. आता मग डायरेक्ट आता चालू करतो पुढे. बाळू कसं वाटतं प्रवास तुला. प्रवास धूळ मातीत आहे बाकी काय पाहिजे होतं ना आपल्याला आज. आम्हाला पहिला माहीत असतं ना की गाडीने जायचं आहे तर आम्ही त्या तयारीत आलो असतो. चष्मा रुमाल वगैरे सगळं. रुमाल आणलाय पण तेवढा नाही. गाडीचा रुमाल आमचा वेगळा आहे. आता काय रुमाल खराब होणार सगळं होणार. परत आता घाम पुसायचं आहे. कपडे घातले ते खराब होणार. असं एवढं आता टी शर्ट घातलं असतं ते परवडलं असतं. हा बाळू आता आपण निघूया. इकडे जय मल्हारला चाय प्यायला थांबलेलो. मस्त चाय एकदम. आता चाय वगैरे पितो जरा. तुम्हाला भेटतो. काय मित्रांनो मी मयूर वांगावणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला कॉल होता
कॉल आहे म्हणजे आपल्याला साखरपुड्याचा कॉल आहे बदलापूरला आणि आपण आता बदलापूर शहरमध्ये पोहोचलो आहे. मी तुम्हाला बघासून बोलत होतो ब्लॉग चालू करीन पण रस्त्यात कुठे आपण थांबलोच नाही ब्लॉग चालू करायला. चाय प्यायला थांबलो तिथे पण तुम्हाला दाखवलंच. आणि सौरभचा त्यांना पण पोलतपूरला कॉल आहे, कोकणात होळीचा कॉल आहे त्यांना आणि आपल्याला आता साखरपुडा आहे. कदाचित संध्याकाळी पण आपल्याला कॉल असू शकतो, काय सांगता येत नाही, अजून काय सांगितलं नाही त्यांनी. आता मग बदलापूरला पोचलो, इकडनं लोकेशनमधून 5 मिनटावरती पोचलो ते 8 टन सोडलं की पुढचाच लेफ्ट मारलं की आपण लोकेशनला पोचू. तर आता मी आणि बाळू आहे, आता आपण चाललो आहे. सोमनी कॉल केला, बरं इको घेऊन ये फटाफट, मला वाजवायचं आहे. आता इथे डायरेक्ट वाजवायला सुरू करू आपण. बघू आता काय कसं, डायरेक्ट आता वाजवायचे व्हिडिओ बघा. आता मध्ये काय तुम्हाला दाखवणार नाही, डायरेक्ट आता वाजवायलाच गेल्यावरती तुम्हाला दाखवतो जे काय मला सगळं काय दाखवतो. चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा, नक्की बघा. आपण जस्ट पोहोचलो लोकेशनला, लोक भेटलेत आपल्याला. चॅटर बटर लोक भेटलेत आपल्याला. चॅटर बटर बघा, तुम मुझसे प्यार करते हो की नाही. आता आपण वाजूया, बोलूया. नवीन इको घेतलाय हा बघा, हा बघा नवीन. कुठला आहे सोमा, जरा सांग ना इको विषय. जापानवरून इम्पोर्ट केलं. जापानवरनं घेतलाय सोम. हा तुम्हाला सांगायचं, सोम जापानला गेलेला, एवढे म्हणून होळीला पण नव्हता तो. बाकी काय नाही. काय काहीतरी बोलला, बोल ना मित्रा. लय गोड दिसतोय रे आज. ग्लो आलाय चेहऱ्याला. ग्लो आलाय. तसं नाही, अरे नको ना, तुम्हाला सांगितलं ना एकदा, नकोय जबरदस्ती नको. नाश्ता आलाय, नाश्ता आलाय, समोसा. काय बोलतोय हा मला काहीतरी बोलतोय. काय बोलतोय बाळू, जोरात बोल थोडं. गद्दार ना झाले दाबा. खातो आणि मग तुम्हाला भेटतो पडतो इकडे. बँजोची सेटिंग करतो मी, खाऊन घेतो, मग बँजो सेटिंग करतो. नाही कसं नाही समोसा खाना है नहीं समोसा खाना है, बोल ना. नहीं हर बात पे नहीं. चला जा. टाक आता काहीतरी. मी दिसलो नाही ना, बरेच दिवस झाले. सोम 200 दे ना आजच्या ऑर्डरचे. परत एकदा काहीतरी सोम आजच्या ऑर्डरचे पैसे दे ना. परत बोल सोम. ए नाही परत बोल, मी बोलतो. सोम आजच्या ऑर्डरचे पैसे दे ना. सोम आजच्या ऑर्डरचे पैसे दे ना. नाही बोलायचं. मी नाही ऐकणार भाई, आज मी टाकणार सगळं ओपन. चालेल आज.
वाजून झालं. अजून अर्धा तासच वाजवला आम्ही लोकांनी. हे बघा. मग तो कुठे ठेवशील परत? एक राहील ना माझ्या इथे. आता आम्ही इथं निघलोय. हे बघा आता असं सामान न्यायचं. बदलापूर वेस्टलाच आपल्याला जायचं, जास्त लांब नाही. फटफट निघू इकडनं. अप्रूप ताबडतोब त्यांच्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे आणि चालू करायचं आहे बघा. परत मधून 10 मिनिटं गेलो ना गाडी. पण हालत बघा. तुम्ही डॅश केले ते पैसे. एक तासाची हालत झाली. 1 तासाची. सांगितलं तर खरं नाही वाटत. ऊन खूप आहे. 200 रुपये हरवले भावाचे. भर उन्हात 200 हरवले. लय डोकं दुखते आता त्याचं. मैचे कट ना आता. तेच बघा. तुम्ही तेच बघा आहे ना. काय नाही आता परत लागलं साखरपुडा लागलं. पाय धुवायचे काय? आणि बाळूने आज चॅलेंज घेतलाय बाई. बाळू जोरात बोल एकदा. स्वतःहून बनवणार. बाळू बोल. सॉरी पेपरने हे करून टाकतो. काय नाही आता परत अगोदर साखरपुडा लागल्यावर आणि मग नंतर सिंगल गाणं वाजू कुठलं तरी आणि मग पॅकअप करून मला डायरेक्ट घरी. खूप हालत घाण झाली. हा आई ग. हे ठेका वाजव रे. वाजव वाजव वाजव. मी काढू का त्याच्याकडनं पैसे काढू बघू. हा काढचं एवढे हे केले ना भाई. काय बोलतो खरंच गेले तेव्हा. आता सोम तिकडे गेलाय. सोम मजा गेली. पर्सनल काम चाललंय. पर्सनल काही शब्द सोम आता सीएनजी वरती आलाय. काय सीएनजी त्याला नाश्त्याला दिले 100 आणि बाबूला बाकी सीएनजी टाकले. म्हणजे तू त्यांना नाश्त्याला पण दिले कोणाला? त्या लोकांना. हा 6 वाजता आलेलो ना. सकाळी 6 वाजता आलोय. टायमिंग कितीचा होता ग्रुप वरती? 7चा होता. हा मग चालवून तुझी चुकी. चालायला तू आलं तुझी चुकी ना. पण हा मग ते तुझं पर्सनल बघून घे. तू का मध्ये बोलला? काय बोलला? काय बोलला? सॉरी. कोकम शरबत आले गाईच. आणि ते आम्ही दोघंच बसलोय. बाकी बघा मागे तिकडे बाळू कोकम आलंय. तेव्हा तिकडे गेला. माझ्यातलं घेऊ नका. बाळू पळाला.
जस्ट आपला पॅकअप झालाय. बाळू आज संध्याकाळ पण आहे. परत आपण मोजून 10 मिनिटं वाजवले फक्त. घामटा निघले. बालू टापडोल फोडणार होता. काय झालं? नाही हो रा. तू घाबरला फिटिंगला. मी केला असतं तुझ्यावरचा. फोडायचा होता ना. मी केला असता. मी स्वतः. माझा पण एक बाकीच आहे. मला करणंच आहे. हा फोन बंद करून काय भेटलं? त्रास देऊन तुझी मजा येत असेल तर घे आमचा त्रास घे. हा? का? माझा फोन पण झाला. आता आपण इकडे निघतोय. हे जेवायला झाले. जेवतील वगैरे आपण निघू. जेवायला पण इकडे जेवतील. चला चल. हा बुधवार आहे ना. चिकन खायचं मम्मीने सांगितलं. तू जेवतोय का बाबा? नाही तू जेवणार आहे. ठीक आहे तेव्हा जेव्हा चला रस्त्यात भेटतील आम्हाला. चला हा ना. पुऱ्या हातल्या गाठलीच आहे. हे बुऱ्या गाठ बघू. आता नाही. माझ्या ड्रम मध्ये. चला भेटतो तुम्हाला. कसं काम आहे. आता जस्ट पोचलो आपण रूमवरती. जरा आराम करत घेतलाय. तोंड वगैरे धुतला. आता फ्रेश झालो. रिक्षा अजून आली नाही. आम्ही रिक्षाच्या नंतर निघलोय. आता वाजले 3. तिकडनं आपण 1:15 पर्यंत तरी निघलो असेल. आणि इथे येऊन पोरं रिक्षा नाही काय नाही म्हणून टाइमपासला बघा काय केलं. बाळू दाखव कैरी आपली. कसा कैरी हे तर दाखव तर. वाटतं इथे काय एवढा लांबून दिसणार आहे वय. बघा बाय एक नंबर. आता मस्त कैरी. आता बाळूने पैसे दिले जलजीरा आणायला. आता आपण मस्त कैरी वगैरे खाऊ. मग रिक्षा खाली करून. रिक्षा काय आली नाही. गाडी पाहिजे या दुकानात जायला. समोरच्या एवढं दूर दुकान आहे. गाडीच चालू होत नाही बाळू. हे गाणं बोल. आया रे दादा आंब्या का सीजन आया. आंब्या का सीजन. इंग्लिश नका बोलू रे. कसं आहे बाळू? मक्कन भारी बोलतो. नको मला हवा. कसा आहे एक बघू. छोटा दे. धुतला बोलतो. घेतलेले गेले. आपण आता मस्त खाऊ. बघू कसं लागतं. अरे एवढं बघितलं. राऊंड मारायला गेला. गाड्या बघितलं. गाडीचा आवाज आला तुला. बोलू नको याची. कसलं तुझ्या चष्मा नको घालायच्या पाड्या भेटून तू. एक नंबर गाईस. कैरी एक नंबर. मजा येते खायला. कसं मी पण टाकते. आता आपण ब्लॉग बंद करू. जरा रिक्षा आल्यावर कैरी वगैरे घेतो. पोटासाठी काहीतरी करतो आणि घरी जातो. परत चालू परत चालू करू. माझी रिक्षा.